हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. आज आपण पिठलं बनवणार आहे. हे बघा, बेसन पीठ. कढीपत्ता घेतला आपण, सुकलाय कढीपत्ता, चांगला चांगला घेऊन येतातला. जिरी, मोहरी, लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक केलेलं आहे. ही लसूण आणि मिरचीचा ठेसा बारीक केला आहे. कांदा चिरला आहे, टोमॅटो आहे थोडंसं, आणि थोडीशी कोथिंबीर आहे. चला तर आता आपण फोडणी देणार आहे. हे बघा, तेल टाकले. आता आपल्याला जिरी मोहरी टाकायची. चला आता जिरी मोहरी टाकू आपण. फुल करते गॅस मी आता. तर आपल्याला आज झणझणीत मस्तपैकी पिठलं बनवायचे. चला, जिरी मोहरी तडतडायला लागली, आपण कढीपत्ता टाकू. लसूण खोबरं टाकू थोडं. लसूण खोबरं कोथिंबीर. चला, लसूण खोबरं टाकल्यानंतर कांदा टाकला आपण. थोडीशी हळद. चांगला कांदा भाजून द्यायचा. नंतर आपल्याला मिरचीचा ठेचा आणि ते लसूण टेचलेलं आहे ते टाकायचं. चला, टोमॅटो पण टाकून घेतले. चवीपुरतं मीठ टाकणार आहे बघा. लसूण आणि मिरची वाटून घेतलेली ती टाकायची आता आपल्याला. चांगलं परतून घ्यायचंय थोड्या वेळ. मिरची राहिली एक वाटायची त्याला. मिक्सरच्या भांड्यात एखाद्या वेळेस मिरची एक दोन राहते त्या वाटायची, बारीक फुटणार. चांगलं परतून घेतली आपण मिरची लसूण पण त्याच्यात. अगोदर पण टाकलं होतं लसूण खोबरं. तर आता पाणी ओतून घेऊ आपण. पाणी ओतून आता पीठ टाकून हटायचं आपल्याला. पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ओतायचं. हे बघा, पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतले. चला, आता थोडं थोडं पीठ टाकून आपण हटून घेणार आहे. थोडं थोडं पीठ टाकायचं आपल्याला. असं हटून घ्यायचं सगळं पीठ, बेसन. थोडं थोडं पीठ टाकत टाकत हटायचं. आता एखादी गाठ राहिली ना तरी छान लागतं हे असलं पिठलं. चला, आता सगळं पीठ टाकून आपण हटून घेणार आहे. हटून झालंय आता आपलं पिठलं. हे बघा, उडतं अंगावर. हे बघा, मस्तपैकी आपलं झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेसा घालून पिठलं तयार आहे. आता आपल्याला बाजरीची भाकरी करायची याच्यावर खायला. तर पिठलं आपलं तयार आहे आता. हे बघा.